बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची आज भेट घेतली आणि यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रमी खेळणारा तसंच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नकोय। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधानं आणि चुकीच्या वर्तणुकीमुळे चर्चेत आहेत। शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो किंवा मग कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं विधान असो, त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम केलंय। त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय, तसंच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसतोय आणि म्हणून त्यांचा तातडीनं राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी एखादा संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा कृषी मंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला या भेटीच्या संदर्भात माहिती देतील। निलेश, यामिनी एकीकडे माणिकराव कोकाटे आपल्यावरचे आरोप फेटाळून लावतायत तर दुसरीकडे विरोधक मात्र कोकाटेंच्या विरोधामध्ये चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली, यासोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, किंबहुना सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील नाराजी व्यक्त केली। मात्र तरी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देत नाहीत हे आता कुठेतरी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या खासदारांचं महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ थेट कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या भेटीला गेलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ जाऊन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटले आणि राज्याचे माणिकराव कोकाटे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करतायत, शेतकऱ्यांना अरेरावी करतायत, त्यामुळे तत्काळ त्यांचं निलंबन केलं गेलं पाहिजे, त्यांना या पदावरून हटवलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा असा कृषी मंत्री आम्हाला नको अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषी मंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी देखील या शिष्टमंडळाने केलेली आहे। अगदी धन्यवाद निलेश माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊया